हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी वालपापडीची भाजी. हिरव्या मिरचीतली मी भाजी बनवलेली आहे. खूप सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे. तर चला, ही रेसिपी तुम्हाला पण नक्की आवडेल. आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आहे ना शेंगदाणे टाकायचे थोडेसे. त्यानंतर लसूणच्या पाकळ्या टाकायच्या 4 ते 5 आणि हिरवी मिरची टाकायची. मी इथे 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार यामध्ये ॲड करू शकता. आणि तेल टाकून आहे ना व्यवस्थित असं खरपूस हे भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छानपैकी असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. मिरची हे सर्व भाजून झाल्याच्या नंतर आपण यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आणि तुम्ही मीठ पण यामध्ये ॲड करू शकता. मी इथे टाकलेलं नाही. आणि असं पाणी न टाकता वाटून घ्यायचं. इथे मी वालपापडीच्या शेंगा पण आहे ना निवडून घेतलेल्या आहेत. आता यामध्ये पाणी टाकून आहे ना स्वच्छ धुवून घ्यायच्या. उकडून नाही घ्यायच्या आपण, या आपण अशाच फोडणीमध्ये टाकणार आहे. व्यवस्थित असं धुवून घ्यायचं. त्यानंतर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. छान गरम झाली की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं. मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. आणि यामध्येच आहे ना आपण हे शेंगा जे निवडून घेतलेल्या आहेत वालपापडीच्या, ते यामध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं छान तेलामध्ये. हे बघा, अशा प्रकारे छानपैकी तेलामध्ये परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण आता हे वाटलेलं जे आपण वाटण आहे ते टाकायचं. हिरव्या मिरचीचं आणि शेंगदाण्याचं, लसूण वगैरे हे आपण ॲड केलेलं होतं यामध्ये सर्व. तर यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर आता इथं मी मीठ टाकते चवीनुसार. त्यानंतर थोडंसं हळद टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान दिसते आत्ताच भाजी. ही भाजी आहे ना खूप टेस्टी लागते खायला. तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता यामध्ये आहे ना हवं असेल तेवढं पाणी ॲड करायचं, म्हणजे शिजायला लागेल त्याप्रमाणे. तेवढं असं मी हाताने पाणी शिंपडते आहे. आणि आता थोड्या वेळाने आहे ना थोडंसं जास्त पाणी टाकायचं. मी इथे रस्सा बनवत आहे. पहिल्यांदा तुम्ही थोडंसंच पाणी टाका. आणि जर का तुम्हाला सुकी भाजी हवं असेल तर तुम्ही तसं पण सुकी बनवू शकता. आणि नंतर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी पण ॲड करू शकता. पण जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसंच पाणी टाकायचं. हे बघा, इथे बघू शकता मी एक अर्धापेक्षा पण कमी एवढं पाणी टाकलेलं आहे, अर्धा ग्लासाच्या पण कमी. आता यावर झाकण ठेवायचं आणि व्यवस्थित आहे ना हे शिजवून घ्यायचं 10 मिनटं. आता 10 मिनटं झालेले आहेत. आपण झाकण काढून बघूया. आता छानपैकी मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं. अजून थोडीशी भाजी शिजायला वेळ आहे, अजून शिजलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी दिसतीये. तुम्ही आहे ना ही भाजी भातासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. आता शिजलेली आहे ही भाजी व्यवस्थित अशी. 5 मिनटं झाल्याच्या नंतर परत एकदा चेक करून बघितलं होतं मी. तर आता आपण प्लेटमध्ये वाढून घेतलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तर सर्वांनी काळजी घ्या.